हे बघा, माझ्या हातामध्ये हा पिवळा धागा जे आहे ना, त्याला काकण म्हणतात. आणि नवरी नवरदेवाच्या हातात बांधतात त्यांनी, शिवाय देवकीच्या पण बांधतात. हे आमच्याकडचं ट्रेडिशन आहे, कारण की आमच्या घरी जागरण, गोंधळ आणि गादी हे तिन्ही गोष्टी आहेत, देवाचे कार्यक्रम असतात म्हणून आमच्या हातात बांधतात. मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या इकडे की अशीच पद्धत आहे का. तर त्या दिवशी हळदीच्या अगोदरच्या दिवशी मानाच्या बांगड्या भरायच्या होत्या. मग मला पटकन काकांनी मानाच्या बांगड्या भरल्या, कारण की मला देव आणायला जायचे होते सगळ्यांच्या घरी. देव म्हणजे सगळ्यांच्या घरी पूर्वज, आपल्या भावकीमध्ये जेवढी जवळची आहे ना त्यांच्या घरचे पूर्वज आपण आणत असतो, कारण की लग्न हा सोहळा, हा संस्कार खूप मोठा असतो. तर आपल्या पूर्वजांना सुद्धा त्यावेळेस सगळ्यांची मिळून पूजा करायची असते, पूर्वजांची सुद्धा. तर प्रत्येकाच्या घरी जायचं आणि त्यांच्या घरी एक खाऊचं म्हणजे त्यांच्या देवाच्या ठिकाणी एक खाऊचं पान, त्याच्यावर एक सुपारी आणि ठेवायची आणि त्याची छान पूजा करायची. फुलांनी पाणी शिंपडून वगैरे सगळी छान पूजा करायची, अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा. आणि त्यांच्या घरचे जे पूर्वज असतात ना, तर त्यांना एक लांब असा धागा दिलेला आहे, घरच्यांनी दिला होता. तर प्रत्येकाच्या घरच्या वेगवेगळे म्हणजे ओळखायला येऊन असे दिवळ रितसर बांधून ठेवले होते मी. आणि मदतीला सासूबाई वगैरे सगळ्या होत्या आणि सांगायला पण सगळ्या होत्या. तर म्हणजे चुकायला नको काही, नाही का, हा संस्कार आहे, हा सोहळा आहे, इथे काही चूक होऊ नये. मला असं वाटत होतं माझ्याकडनं काही चूक होऊ नये, पण प्रत्येक गोष्ट विचारून करायचा प्रयत्न करत होते. आणि सगळं सुरळीत छान पार पाडलं, जमलं मला. आणि मी शिकायचा पण भरपूर प्रयत्न केला आणि सगळ्यांच्या घरचे देव घेऊन आलो. आणि पुढचा कार्यक्रम होताच थोड्या वेळानंतर, आणि बाबू पण असा एन्जॉय करत होता. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.